आमच्या थोड्याशा रानात म्हणजे विहिरी शेजारच्या रानात एक पाऊण एकर असेल, त्यामध्ये नारळाची रोपे लावली, म्हणजे नारळाची बाग लावली. आणि त्या नारळाच्या मधून खूप गवत आले होते. नारळाच्या कडून केळी अगोदर केलेली, ते केळी परत फुटून आले होते, त्याचे खोड ते काढत होतो. साफसफाई चालू होती. आम्ही दोघे, साहेब आणि मी, आम्ही दोघे साफसफाई करत होतो. नारळाच्या झाडांना ड्रीप हातरली आणि आता नारळाच्या मधून जो पट्टा आहे, राहिलेला शिल्लक रान आहे दोन्ही झाडाच्या मध्ये, त्यामध्ये दोन्ही झाडाच्या मध्ये मिरची किंवा वांगी किंवा मका करायचं चालू आहे. त्यासाठी स्वच्छता करतोय, म्हणजे पाऊस पडल्यानंतर एखादं धान्य करता येईल, मिरची वगैरे, म्हणून साफसफाई चालू आहे. साफसफाई सकाळपासून चालू आहे. आम्ही सकाळी 9-9:30 वाजता आलो होतो घरातून. घराच्या थोड्याशा अंतरावर रान आहे, रस्त्याच्या पलीकडे आम्ही राहतो, रस्त्याच्या अलीकडे. साहेब असे थांबले होते, सुट्टी झाली होती पाणी प्यायची. 12:30 वाजले असतील, घरी जायचं होतं, भूक लागली होती, त्यामुळे आम्ही थांबलो होतो. ट्रॅक्टर पण सोबत आणलेला. घरी गेलो 12:30ला, नंतर रिटर्न आम्ही 5:30ला रानात आलो. थोडंसं राहिलं होतं, मग असं आम्ही दोघे पूर्ण करत होतो राहिलेलं काम. 5:30 वाजले असतील. दिवस मावळा होता, ऊन नव्हतं, त्यामुळं छान गप्पा मारत आम्ही काम करत होतो. गप्पा मारत काम केलं, कामाचा थकवा पण येत नाही, कंटाळ येत नाही काम करताना, त्यामुळे मस्त गप्पा मारत काम आमचं चालू होतं. थोडंसंच झालं.